अंगणवाडी सेविका असतील किंवा आशा सेविका असतील, जिल्ह्यात यांना वेगवेगळ्या योजनांसंदर्भातल्या कामाचं शासनाकडून वाटप केलं जातं किंवा जबाबदारी दिली जाते। मात्र या काम करताना अंगणवाडी सेविका आशा सेविकांना वेगवेगळ्या अडचणी येत असतात आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांसाठी शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी यांनी पुढाकार घेतलेला आहे। आणि या महिलांना ज्या आहेत आशा सेविका कर्मचारी असतील यांच्या मदतीसाठी त्यांनी एक व्हॅन या ठिकाणी तयार केलेली आहे। अनोख्या पद्धतीची ही व्हॅन आहे, शिवसक्षमी म्हणून या ठिकाणी, आणि योजना सखी असे या व्हॅनला नाव देण्यात आलेलं आहे। आज या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्या ज्या आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ही या वाहनाचं जे आहे ते लोकार्पण करण्यात आलेलं आहे। नेमकी या वाहनाचा उपयोग कसा केला जाणार आहे, कशी नेमकी मदत महिलांना होणार आहे, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हा प्रमुख सरितामाई कुल्ले आहेत। ते काय सांगणार, काय नेमकी संकल्पना आहे? तांड्या वस्तीवर खेड्यापाड्यामध्ये दूर दूर महिला असतात, त्यांना त्यांचे शासकीय काम असेल, अर्ज फाटे करायचे असतील, केवायसी असेल, त्याच्यासाठी शहरात यावं लागतं, तालुक्यात यावं लागतं। तर आम्ही सीआरपी असेल, आशा वर्कर असेल, यांनी आम्हाला कॉल करायचा। जिथे 10-10, 15-15 महिलांचा ग्रुप झाला असेल तिथे योजना सखी दारी जाईल, त्यांच्यासोबत लॅपटॉप आहे, प्रिंटर आहे, आणि त्यांचं जे काही केवायसी असेल, जे काही डॉक्युमेंटेशन असेल, फॉर्म भरायचं असेल, ते सगळे काम ते करून घेतील। कारण आता ते काम चालू असताना बऱ्याचदा काय होतं, कोणी 2000 घेतं, कोणी 3000 घेतं, योजनांचे फॉर्म भरायचे पैसे घेतं। हे कुठेतरी थांबेल आणि बहिणींचे प्रवासाचा खर्च आणि फॉर्मला लागणारा खर्च वाचेल। त्या हेतूने आम्ही योजना सखीचं आज उद्घाटन केलं आहे। योजना सखी ग्रामीण भागात, शहरी भागात, दूर असलेल्या वस्तींमध्ये जाऊन महिलांचे फॉर्म भरण्यात येतील। आता याच्यामध्ये महिलांच्या संदर्भातल्या ज्या योजना आहेत त्या बऱ्याचशा महिलांपर्यंत पोहोचत नाही, काही अडचणी येतात अंगणवाडी सेविकांना, त्या योजना देखील महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम, जनजागृती देखील केली जाणार आहे का? 100%। सगळ्यात आधी आता लाडकी बहीण विषयी विरोधक जे म्हणतात की बंद झालीये, पगार येत नाही, महिलांचे खूप गैरसमज वाढलेले आहेत। तर योजना सखी तिकडे तिकडे जाऊन त्यांचे केवायसीच्या ज्या अडचणी असतील ते सोडवेल। त्यांचे जे गैरसमज असतील की लाडकी बहीण योजना का बंद झाली आहे, त्यांच्या क्रायटेरियामध्ये काय येत नाही, हा समज त्यांना जाऊन ती माहिती देईल। नंतर आपलं तीर्थयात्रा योजना आहे आणि बऱ्याच योजना, खूप चांगल्या चांगल्या योजना बंद झालेल्या आहेत, त्या आता केवायसीच्या अडचणी असतील काय नाही, त्या ग्रामीण भागात जाऊन योजना सखी त्यांना सांगेल। कशा पद्धतीने ही गाडी जिल्ह्यामध्ये फिरणार आहे, म्हणजे कशा तुमच्याकडे आशा सेविका संपर्क साधतील किंवा माहिती देतील त्याच्यानंतर ही गाडी पोहोचणार आहे? हो, त्यांना सांगितलेलं आहे की 1 किंवा 2 फॉर्म साठी आपल्याला येणं शक्य नाही, 20, 25, 30 अशा महिला जमल्या की एक हे बनवायचा, बंच बनवायचा, तेवढी यादी झाली, त्या तारखेला त्या वेळेस आपला प्रतिनिधी तिथे जाईल, तो फॉर्म सगळा तिथेच फिलअप करून त्या 25-25, 10-10 अशा ग्रुपने, कारण एकत्र करायला गेलं ते शक्य नाही आहे। योजना सखी सध्या एकच आहे, आम्हाला मदत मिळाली तर आम्ही योजना सखी अजून 2-3 करून टाकू। अंगणवाडी सेविका असतील किंवा आशा सेविकांकडून या उपक्रमाचा कशा पद्धतीने नेमकं त्यांनी भूमिका व्यक्त केली आहे? त्या खूप खुश झाल्या, खूप आनंदित झाल्या, कारण की त्यांना सांगितलं की त्या बऱ्याच ठिकाणी कामाला जात असताना त्यांना अडचणी येतात, तर त्यांना हा नंबर देऊन ठेवलेला आहे, केव्हाही तुम्हाला कुठेही अडचण आली तेव्हा देखील योजना सखी असतील, शिवसेना महिला आघाडी असेल, तुमच्यासाठी केव्हाही हजर असणार। त्या खूप खुश होत्या। तर अशा पद्धतीने आता अंगणवाडी सेविका असतील किंवा आशा सेविकांना शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची जबाबदारी दिली जाते आणि योजनाची जबाबदारी पार पाडत असताना त्यांना वेगवेगळ्या अडचणी येत असतात। मात्र महिलांसंदर्भातल्या योजना ह्या प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। त्या योजनेमधल्या सगळ्या त्रुटी ज्या आहेत त्या दूर झाल्या पाहिजे आणि त्या दूर करण्यासाठी आता शिवसेना शिंदे गटाचे महिला आघाडी जी आहे त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे। आणि अशा पद्धतीने योजना सखी नावाची ही व्हॅन आता पूर्ण जिल्ह्यामध्ये त्या त्या ठिकाणी फिरणार असून लाडक्या बहिणींचे केवायसी असतील किंवा लाडक्या बहिणींसंदर्भातल्या योजना असतील, अशा वेगवेगळ्या योजनांची जनजागृती करणार असून आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांना ज्या अडचणी येतील त्या अडचणी सोडवण्याचं काम या माध्यमातून केलं जाणार आहे। या व्हॅनमध्ये लॅपटॉप, प्रिंटर देखील असणार आहे, त्यामुळे कुठलीही अडचण आली ती सोडवण्याची जबाबदारी आता शिवसेना शिंदे गटाच्या त्या महिला सखीच्या माध्यमातून केली जाणार असून 24 आवर्स म्हणजे 24 तास ही व्हॅन जळगाव जिल्ह्यामध्ये कार्यरत राहणार आहे। आणि ह्याच व्हॅनचा आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने लोकार्पण करण्यात आलं असून याची मोठी मदत शिवसेना शिंदे गट असतील, महिला असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील यांना पुढच्या काळामध्ये होणार आहे। कॅमेरा पर्सन जितेंद्र कोतवाल सह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।